योद्धा न्यूज मराठी. महावितरणचा आडमुठेपणा. अर्धे शिरोली गाव तिसऱ्या दिवशीही अंधारात. उद्या लाईट द्या, अन्यथा महावितरणवर धडकणार मोर्चा. शिरोली खेड. शिरोली गावच्या वीज प्रश्नानं आता उग्र रूप धारण केले आहे. महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे अर्धे शिरोली गाव गेल्या 72 तासांपासून अंधारात बुडाले असून संतापलेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिलाय. जर उद्या सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल असा पवित्रा शिरोलीकरांनी घेतलाय. नेमकी समस्या काय? शिरोलीतील मुख्य डीपी जळाल्यानंतर आज प्रशासनानं नवीन डीपी बसवली खरी, पण ती केवळ 63 केव्ही क्षमतेची होती. अर्ध्या शिरोलीचा लोड पेलण्यास ही डीपी असमर्थ ठरली आणि कार्यान्वित होताच अवघ्या 10 मिनिटात तिचा स्फोट झाला. या स्फोटामुळे ऑइल गळती सुरू झाली आणि पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्याप्रमाणे अर्ध्या गावावर अंधाराचं साम्राज्य पसरले. या वस्त्यांचा प्रश्न गंभीर. विजेअभावी शिरोलीतील बेंडाळे वस्ती, पवळे वस्ती आणि शिंदे वस्ती या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. वीज नसल्यानं पाण्याचे पंप बंद आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना उन्हात वणवण करावी लागत आहे. उन्हाचा तडाखा. 40 अंशांच्या पार गेलेल्या तापमानामुळे घरातील लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचे प्रचंड हाल होत आहेत. शेतीचे नुकसान. शेतीला पाणी देणं शक्य नसल्यानं उभ्या पिकांचं नुकसान होत आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. आम्हाला फक्त आश्वासनं नकोत, वीज हवी. महावितरणच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता मोठी डीपी उपलब्ध नाही असे उत्तर दिले जात आहे. मात्र गावाची लोकसंख्या पाहता येथे 200 केव्हीच्या डीपीची तातडीनं गरज आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे शिरोलीतील युवकांचा आणि ग्रामस्थांचा संयम सुकला आहे. 2 दिवसापासून आम्ही अंधारात आहोत. आज नवी डीपी बसवली, ती 10 मिनिटं सुद्धा टिकली नाही. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे अर्ध्या गावाचे हाल होत आहेत. उद्या लाईट आली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही. स्थानिक ग्रामस्थ, शिरोली. उद्या आंदोलनाचे रणशिंग. जर उद्या योग्य क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवून वीज पुरवठा सुरू केला नाही, महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शिरोलीतील सर्व थरातील नागरिक या आंदोलनात सहभागी होणार असून आता या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. रिपोर्ट योद्धा न्यूज चॅनल. मुख्य संपादक नारायण सूर्यवंशी. प्रतिनिधी ऋतुराज वाडेकर, शिरोली. शिरोलीत लाईट कधीपासून नाही. आमच्या गावामध्ये शिरोली गावामध्ये गेले 2 दिवस झाले लाईट नाहीये. आमची डीपी ही जुनी जी होती 100 केव्हीची होती, ती उडाल्यामुळे आम्हाला दिली तर दिली, अजून छोटी डीपी दिली 63 केव्हीची दिली आणि ती 10 मिनिटं सुद्धा टिकलेली नाहीये. 10 मिनिटं आमची लाईट गेली. आम्हाला 2 दिवस झाले आमच्या फोनला चार्जिंग नाहीये. आमचे व्यवसाय ठप्प पडलेत, लोकांना पाणी प्यायला नाहीये. शेतीची खूप मोठी नुकसान झालेली आहे. लोक अक्षरशः वैतागलेली आहेत. काय करायचं? प्रशासनाने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला लवकर काहीतरी मोठी केव्हीची डीपी द्यावी. जास्तीत जास्त 200 केव्हीची आम्हाला दिली की आम्हाला गरज भागणार नाही परत केव्हा. प्रशासनाने जे आता डीपी आणून दिली होती ती कमी याची होती, ती कमी याची होती. आमची जी जुनी होती ती 100 केव्हीची होती आणि आता त्यांनी आम्हाला 63 दिली. म्हणजे पहिली 100ची असून नंतर 3 आम्हाला 63 दिली त्यांनी आणि ती फक्त 10 मिनिटं चालली आज. आता तुमचं प्रशासनाला काय म्हणणं काय? आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की आम्हाला जास्तीत जास्त त्यांनी मोठी केव्हीची दिली, साधारणतः 200 केव्हीची जर दिली तर आम्हाला आमच्या गावाला, आमच्या वस्तीला काही प्रॉब्लेम येणार नाही. कमीत कमी 5 वर्ष तरी त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही असं आमचं म्हणणं आहे. शिरोली गावामध्ये 2 दिवस लाईट नाहीये. त्याच्या वायरमॅनला, लाईनमॅनला फोन केले, सगळ्यांना फोन केले 2 दिवसापासून. काल दिवसभर लाईट नाही, काल रात्री लाईट नाही. काल फोन केले त्यांना, ते म्हणजे आम्हाला अक्कल शिकवू नका, आमचा आम्ही बघू काय करायचं, उलटी पालटी उत्तर देतात. आता मग इथला डीपी स्फोट कसा झालाय? 2 दिवसापासून आजारात आम्ही. गरमीचे दिवस आजारीपणा, बारीक पोरं आजारीपणा लागली, सगळ्यांना फ्री व्हायला लागलेली आहे.
तरी कोणी विचार करीन कोणता. काल उरणकरला फोन केला मी, उरणकर साहेबाला फोन केला की बाबा ही 8 दिवसात टिपी टिकत नाही इथे, कमी हॉर्स पॉवरची टिपी आहे का लाईट लोड जास्त आहे काय जास्त आहे काही आयडिया नाही. काही आयडिया नाही तर कोणताही डुप्लिकेट माल दिला त्यांनी, चालू दिला बंद दिला काय सांगता येत नाही. पण ते 15 मिनिटात लगेच डूस झाली, उडून गेली. नसल्यामुळं गरमीमुळे लोकांना त्रास झालाय, लोकांना पाणी नाही प्यायला, बाथरूमला जायला नाही, आंघोळ करायला कशाचीच सोय नाही. लाईट नसल्यामुळे 2 दिवसात एवढी गैरसोय झालेली आहे. एनएसीबीची लोक काही एवढी दक्षता घेत नाही. त्यांनी दिली 60 का 65 हॉस्पिटलची टिपी, ती 15 मिनिटात डूस झाली. उद्या जर आम्हाला टीपीचं इथं 200 हॉस्पिटलची टीपी जर नाही दिली, लोडच्या हिशोबाने टीपी जर नाही दिली तर उद्या एमएससीबीवर मोर्चा असणार. आता आम्ही वावरतो काय चालू इचुकाटी शाळा कोणतं शाळा तिथं त्या दिवशी आम्ही केबल शिल्लक आमचं समजते केबल तुम्ही पडलेली तो म्हणतो केबल नाही आमच्याकडे कुठं भट्टेला सोडायचं नाही तो हा खर्च माल आहे तुमचा आपल्याला खर्च माल आहे तो सगळ्यात येतो समाजाचा माल येतो तरी द्यायला पाहिजे तो तुम्ही मला सांगायला मला 2 तास बोर्डामध्ये बसून कळलं आणि 3 तासाने टेबल दिली कुठला साहेब येऊन तरी सोय केली तेव्हा टेबल भेटली. वायरमॅनला संघ नेला होता, वायरमॅनला ते काय म्हणलं साहेब की आमच्याकडे टेबल शिल्लक नाही ती. इथं कोणतंच टेक्निशियनने काम चालत नाही, इथं सगळं डांबोटोपे काम चालू आहे. इथं कोणत्याही साहेबाचा सर्वे नाही, टीपी का टिकत नाही बोललो ज्या शिवाय काय कोणाचा सर्वे नाही काही नाही. 15 मिनिटात ढूस सगळे दूरून जाते आणि पाण्याची सोय नाही तुम्ही किती बसून पाहिजे ना कोणापासून ऊट होतं